उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्याचे ज्योतिषशास्त्रानुसार अनेक फायदे आहेत, जसं की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, कुटुंबात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात। हळद ही जंतुनाशक असून तिच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत, त्यामुळे ती घरात पवित्रता राखण्यास मदत करते। गुरुवारी हळदीचा वापर केल्याने कुंडलीतील गुरूची स्थिती सुधारते, ज्यामुळे व्यक्तीला भाग्य आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्तीचा घरात प्रवेश होत नाही असे मानले जाते। उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असे ज्योतिषशास्त्र सांगतं। हळद ही एक नैसर्गिक जंतुनाशक आहे जी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। हे गुणधर्म घरात नकारात्मक ऊर्जा आणि रोगराईचा प्रसार रोखण्यास मदत करते। ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध गुरुग्रहाशी संबंधित आहे। गुरुवारी हळदीचा वापर केल्याने गुरूची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे व्यक्तीचे भाग्य उजळते आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते। हळदीचा वापर करण्याने घर आणि परिसर पवित्र राहतो, तसेच घरातील वातावरणात शुद्धता येते। हळदीचे लेपन कसं करावं हे मी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम उंबरठा स्वच्छ करावा, त्यानंतर हळद, पाणी, अष्टगंध आणि गोमूत्र एकत्र करून एक लेप तयार करावा। हा लेप उंबरठ्यावर लावावा आणि त्यावर हळदी कुंकू वाहून धूपदीप दाखवावा। तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।